कमाल आम्हाला असं वाटतं सिद्धार्थ शिरोळे बहुमताने विजय होतील, त्यामध्ये काही शंकाच नाहीये। या वातावरणामुळे समोरच्या पार्टीचं यावेळेस डिपॉझिट गुल होणार आहे, त्यामध्ये काही शंकाच नाही। हा जो माहोल आहे, हा सिद्धार्थ माहोल हा आवडीने प्रेमाने आलेला आहे। या माहोलमध्ये प्रत्येक जण हा आपल्या सिद्धार्थ मायेचा सिद्धार्थ म्हणून आलेला आहे। 5 वर्ष जो माणूस घरोघरी सगळ्यांच्या जाऊन सामाजिक काम जे काही केलेलं आहे, त्या कामाची पावती ही जनता त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही। यावेळी ते बहुमताने निवडून येणार, यामध्ये काही शंकाच नाही। सिद्धार्थ शिरोळे हे पहिले पण आमदार होते ना, आता पुन्हा परत बहुमताने चांगल्या मताने ते निवडून येणार आहे। जनतेची सर्व कामं त्यांनी केली, केले असो, रस्ते असो, फुटपाथ असो, गार्डन असो, जिम असो, प्रत्येकाचे मार्ग काम जुने जे ड्रेनेज लाईन पूर्णपणे बदललेले आहे, नवीन टाकण्यात आलेले आहे। ज्या 6 इंची टाकले, 12 इंची टाकले, 12 इंची 18 इंची टाकलेले आहे। या कामाचं सदैव पावती जनता दिल्याशिवाय राहणार नाही। यावेळेस बहुमताने म्हणजे बहुमताने सिद्धार्थ शिरोळे निवडून येणार आहेत। छत्रपती शान ही आन बान शान असून सिद्धार्थ शिरोळे निवडून येणार आहे आणि या कमळ हे बहुमताने फुलणार आहे, त्यामध्ये काही शंकाच नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज देशभर माननीय मोदी साहेब, महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा यांचे सरकार आहे। या सरकारच्या कामातून जी काही नागरिकांच्या उपलब्ध झाल्या, आज देशभर रस्त्याचे जाळं आहे, रेल्वेचा विस्तारीकरण आहे, विमानतळाची वाढ आहे, मेडिकल कॉलेजचे प्रश्न सुटलेले आहेत। अशा अनेक विविध मार्गांमधून जनतेची सेवा झालेली आहे। तर या भागामध्ये पूर्वी जेवढं वातावरण नव्हतं, तेवढं वातावरण आज मोठ्या प्रमाणात आहे। सर्व समाज हा भाजप युतीच्या मागे उभा आहे, याचा आज या ठिकाणी द्योतक दिसलेला आहे। येणाऱ्या इलेक्शन मध्ये सिद्धार्थ शिरोळे यांचे काम आणि कार्यकर्त्यांचे परिश्रम याच्या जोरावर भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित आहे। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा दैवदुर्लभ कार्यकर्ता आहे। या कार्यकर्त्याला कुठल्याही प्रकारच्या आमिषाची गरज नसती। तो फक्त पार्टीचा झेंडा दिसला, पार्टीचं कमळ दिसलं की काम करायला सुरुवात करतो आणि अशा या कार्यकर्त्यांच्या जीवावर भारतीय जनता पक्ष निश्चितपणे या महायुती विजयी होणार आहे, याची मला खात्री आहे। आणि ही शेवटची महारॅली ही आज आपण शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आयोजित केली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीचं समर्थन गेल्या 3 आठवड्यात मिळालंय, एक भूतोन भविष्य असं मताधिक्य महायुतीच्या बाजूने, भाजपच्या बाजूने 23 तारखेला आपल्याला पाहायला मिळेल। प्रतिसादावरूनच कळतं आपल्याला लोक इतक्या पद्धतीने भावनिकरित्या जोडलेले आहेत, उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत। आणि 20 तारखेला माझी सर्व नागरिकांना एवढीच विनंती की जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क बजवावा आणि भाजपला आणि महायुतीला विजय करावा।